भारतामध्ये सध्या चर्चा आहे ती मोबाईल रिचार्जच्या 28 दिवसाच्या प्लॅनची. त्याचं कारणही तसंच आहे की नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या संसदीय अधिवेशनामध्ये आपचे खासदार राघव चड्डा यांनी हा प्रश्न उपस्थित केला आणि संपूर्ण देशभरामध्ये एकच चर्चा सुरू झाली की 28व्या दिवशीच मोबाईलचा प्लॅन संपतोय आणि 2 दिवसाचं काय? नमस्कार, मी अविशांत कुमकर आणि तुम्ही पाहतात आज मराठीचा खास कार्यक्रम विचारतोय अविशांत आजचा सवाल. आपल्यासोबत बोलण्यासाठी आपचे राज्य संघटक पुणे येथून आहेत प्रदीप थोरवे. तसेच आपल्यासोबत आहेत गेवराईचे तरुण तडफदार पत्रकार सोमनाथ मोटे. तसेच आपल्यासोबत आहेत मनसे शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष कैलास दरेकर. तसेच आपल्यासोबत बोलण्यासाठी आष्टी शहरातील प्रसिद्ध डॉक्टर नदीम शेख. या सर्व मान्यवरांशी आपण चर्चा करणार आहोत. सुरुवातीला आपण जाऊया डॉक्टर नदीम शेख यांच्याकडे. हा डॉक्टर साहेब, काय नेमकी आपली प्रतिक्रिया या संदर्भात काय सांगाल? नमस्कार अविनाशजी, प्रथमतः मी आपले अभिनंदन करतो, आपले आभार व्यक्त करतो, कारण सर्वसामान्य समाजाच्या जीवनाशी आवश्यक असलेला निगडित असलेला प्रश्न आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून चर्चेला घेतलेला आहे. काही दिवसांपूर्वी लोकसभेचे खासदार राघवजी चड्डा साहेब यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला की मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्या मंथली पॅक म्हणून जो पॅक विकतात तो मात्र 27 किंवा 28 दिवसांचाच असतो. मग उरलेले 3 दिवस हा सर्वसामान्य जनतेची लूट नाही का, त्यांची फसवणूक नाही का? तर निश्चित आहे. या उपरीत लाईफ टाईम म्हणून दिला जाणारा सिम कार्ड हा 2 ते 3 दिवस जर रिचार्ज उशिरा झाला तर त्याची इन्कमिंग सेवा सुद्धा बंद केली जाते. मग ही लाईफ टाईम म्हणण्याच्या शब्दाला ही सेवा बांधील आहे का, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ज्यावेळेस कंपनीकडनं मंथली म्हणून विकला जाणारा पॅक 27 दिवसातच बंद पाडला जातो, अशा वेळेस आपण जाणून बुजून किंवा अजाणतेपणानं सर्वसामान्य लोकांच्या बरोबरच शेतकऱ्यांच्या बरोबरच त्या विद्यार्थ्यांवर विशेष करून जे ऑनलाईन शिक्षण घेतात यांच्यावर फार मोठा अन्याय आम्ही सर्व बघतो आहोत आणि ही कंपनी करते आहे. अशा वेळेस ट्राय याला निर्बंध आहेत, नियमावली आहेत, मग त्याचा उल्लंघन का होतो आहे ह्याचे विचार करणं आवश्यक आहे. माझी विनंती राहील दूरसंचार विभागाला, ट्रायला, की आपण ह्या सगळ्या गोष्टींची रोखथाम त्वरित केली पाहिजे आणि सर्वसामान्यांना जितका पैसा आकारला जातो तितकी सेवा दिली गेली पाहिजे. आपल्यासोबत आहेत तसेच गेवराईचे पत्रकार सोमनाथ मोटे. हा सोमनाथजी, नमस्ते. आज मराठीच्या या खास कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. काय सांगाल? भारतामध्ये भारताच्या संसदेमध्ये जे काही चालू अधिवेशनामध्ये आम आदमी पार्टीचे जे काही नेते आहेत, खासदार राघव चड्डा यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे ते प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. भारतातील विविध जे काही टेलिकॉम निगम मंडळाच्या काही कंपन्या आहेत, उदाहरणार्थ आयडिया असेल, एल टी असेल, जिओ असेल, अदर कंपन्या ज्या आहेत यांनी जो 27 दिवसाचा डाटा या ठिकाणी दिला आहे आणि त्यावर राघव चड्डा यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे तर 27 30 दिवसापर्यंत त्यांनी मुदत दिली, ते स्वागतार्ह आहे. मात्र त्याचा अद्याप काही तसं होताना दिसत नाही. भारतातील विविध कंपन्याचे जे काही प्लॅन आहे तर वैधता प्लॅन आहे तर त्या 27 दिवसापर्यंत होता, मात्र उर्वरित डाटा रिकवर त्या ग्राहकाला होत नव्हता. त्या अनुषंगाने राघवजी चड्डा यांनी जो लोकसभेत प्रश्न उपस्थित केला आहे अत्यंत ग्राहकांच्या समाधानासाठी आणि ग्राहकांची लूट थांबवण्यासाठी हा प्रश्न उपस्थित केला आहे, तो स्वागतार्ह आहे. मात्र भारताचे जे काही सरकार आहे, भारत सरकार आहे की केंद्र सरकार आहे, यावर जर चांगला पाऊल घेतला तर भारताच्या जे काही ग्राहक आहेत, विविध कंपन्याचे रिचार्ज वापरणारे यांना दिलासा मिळेल. मात्र तसं होताना दिसत नाही. राघवजी चड्डा एकटा भांडतायत, संसदेत आवाज उठवत आहेत या अनुषंगाने की सरकारने ही पाऊल उचललं पाहिजे आणि ग्राहकाला त्याचा फायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. अविशांत. आता मनसे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर, तुम्ही काय सांगाल? काय या संदर्भात आपलं काय मत आहे? मोबाईल रिचार्ज 28 दिवसाचा आहे आणि ते 30 दिवसाचंच पाहिजे या संदर्भात आपचे खासदार राघव चड्डा यांनी जो संसदेत विषय मांडलेला आहे तो अतिशय विचारपूर्वक विषय मांडलेला आहे आणि ही गोष्ट जनसामान्यांसाठी योग्य आहे. कारण आजपर्यंत या मोबाईल कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात गोरगरिबांची आर्थिक पिळवणूक, लूट या ठिकाणी म्हणता येईल आणि लूटच केलेली आहे.
कारण 28 दिवसाचं रिचार्ज हे 27व्या दिवशी संपतंय आणि पुन्हा आपण 1 महिन्याचं रिचार्ज अगोदर मारतोय आणि 1 वर्षाचं जे इन्कमिंग हे आहे ते सुद्धा या ठिकाणी सरकारने वर्षासाठी इन्कमिंगचं मोफत दिलं पाहिजे. ही सुद्धा राघव चड्डांची मागणी योग्य आहे आणि त्याला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देत आहोत. आपचे राज्य संघटना प्रदीप थोरवे आहेत आपल्यासोबत पुण्याहून जोडले आहेत. तुम्हाला काय वाटतं या संदर्भात, काय सांगाल? या चर्चेमध्ये सहभागी झाला तुम्ही, काय सांगाल? बघा, त्यामध्ये राघव चड्डांनी आणखी एक खूप महत्वाचा विषय त्या ठिकाणी मांडलेला आहे की इंटरनेटचा. आता तुम्ही बघा, इंटरनेट म्हणजे पर डे 1.5 GB 2 GB किंवा 3 GB त्याच्या त्या रिचार्जनुसार असतं. पण काही ग्राहक हे 2 GB 1.5 GB 3 GB काय पर डे यूज करत नाहीत. तर राघव चड्डांचं काय म्हणणं आहे की त्याचा ग्राहकांना दुसऱ्या दिवशी लाभ घेता आला पाहिजे, म्हणजे ते फॉरवर्ड झालं पाहिजे किंवा कन्वर्ट झालं पाहिजे दुसऱ्या दिवसामध्ये. आणि संपूर्ण महिनाभरामध्ये जर तुमचे कॉलिंग किंवा इंटरनेट हे यूज झालेलं नसेल, म्हणजे जेवढं शिल्लक असेल तेवढे दुसऱ्या महिन्याच्या रिचार्ज मध्ये त्याची ऍडजस्टमेंट झाली पाहिजे. हा खूप महत्वाचा विषय आहे. याच्यामध्ये ग्राहकांची खूप मोठी लूट होत आहे. म्हणजे आपल्याकडनं पैसे संपूर्ण नेटचेही घेतले जातात आणि कॉलिंगचे घेतले जातात, परंतु त्याचा पूर्ण बेनिफिट आपण जर घेतला नाही तरी ते पैसे आकारले जातात. हा एक महत्वाचा मुद्दा त्यांनी. एकूणच या चर्चेमध्ये तुम्ही 4ही मान्यवरांनी सहभाग घेतला, त्याबद्दल धन्यवाद. पाहत रहा आज मराठी. असेच कार्यक्रम, असेच वेगवेगळे शो पाहण्यासाठी आज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा. पाहत रहा आज मराठी. वाचा, पहा, शेअर करा.